आपल्या सोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही। धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात जी माणसाला बडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाही। म्हणून धर्माची सुद्धा गद्दारी आम्ही कधी केली नाही पाहिजे। कारण जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना दुसऱ्याचं वाटोळं नाही केलं पाहिजे। कारण जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो। जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना, तो स्वतः कधी संपत नाही। दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाट्याला लागा। दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा। माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो। चांगला माणूस बना। शेवटी हिशोब धर्माचा नाही, कर्माचा होत असतो, एवढं लक्षात ठेवा। आम्ही काय कर्म केले एवढं भगवंत आम्हाला पहिल्यांदा विचारणार आहे। म्हणून जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो। रामायणामधली कैकेयी आठवा बरं महिला वर्ग, कैकेयी माहिती ना तुम्हाला? काय साध्य केलं होतं कैकेयीने तिच्या जीवनात? कैकेयीला काय साध्य करता आलं? अयोध्याची राणी होती, पण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवलं। काही गरज होती का? स्वतःच्या मुलाला भरताला गादी मागितली इथपर्यंत बरोबर होतं तिचं, पण रामाला वनवासाला पाठवायची काही गरज होती का कैकेयीला? वाटोळं कोणाचं झालं? राम वनवासाला निघून गेले, शेवटी कैकेयीलाच वैधव्य आलं ना। दशरथ राजा पुत्र योगामध्ये मरण पावले। ज्या मुलाकरता अयोध्याची गादी मागितली तो मुलगा म्हटला, आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही। किती वाईट वाटलं असेल तिला? अहो विचार करा, राम 14 वर्षांनी पुन्हा अयोध्येमध्ये आले, पण ती कैकेयी एवढी बदनाम झाली, एवढी बदनाम झाली। आजही आमच्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवतंय का? ऐकलंय कुठं? ऐकलं का कोणी? नाही का? जो इतरांचं वाईट करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो। विठ्ठल विठ्ठल। दुसऱ्याचं वाईट करू नका। एखाद्याने तुम्हाला त्रास दिलाय ना, दुःख दिलंय ना, तुम्ही का दुसरे कर्म करता? त्यांनी कर्म केले ना, त्याचे कर्म व्याजासह भगवंत त्याचा बदला घेणार आहे। आपण दुसरे कर्म करू नका। आपल्याला वाटत असेल आपल्याला कोणी बघत नाही, पण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा, हृदयामध्ये असलेला परमात्मा। किती डिलीट करा, मग किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही। या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावाच लागणार। म्हणून जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असेल ना, तिचा कधीच तिरस्कार करू नका। कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते। कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे। दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही। आम्ही तर माणसं आहोत ना। म्हणून जीवनामध्ये संकट माणसावरती येत असतात, निंदक भरपूर असतात, पण त्याचा कधीच विचार करायचा नाही। स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य तुम्हाला सांगतोय। स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी अडचणी, दररोज काहीतरी संकट आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणीतरी विरोधक आहे, त्यांना समजायचं का आपण योग्य रस्त्याने प्रवास करतोय काका। आणि ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, अडचणी नाही, निंदक नाही, त्यांना समजायचं का आपण चुकीच्या रस्त्याने प्रवास करतोय। पण लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण समाज असा आहे बरं का। समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात काका, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं। ही परिस्थिती आहे। आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते। त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते। समाज असा आहे, पिरू विकत घेत आणि गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात। ही समाजाची रीत आहे। समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना आम्ही 10 वेळेस विचार करतो। याची परिस्थिती लोकांचा काय विचार करतात, लोकांचं काय टेन्शन घेतात? म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका। लोक असे, जोपर्यंत तुमची गरज असते ना, तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो। आणि एकदा का गरज संपली, निंदीची खिरापत घरोघरी वाटली जाते। स्वतःचा दिवा त्याला वाचून विजलेला असतो, पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघणारची संख्या जगात आज जास्त आहे। म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारी माणसं सांभाळा। आयुष्यात अपेस पाहायला मिळणार नाही। आपलं आपलं चिंतन, आपलं आपलं भजन, लोक काय म्हणतील याचा विचारच करू नका। कारण समाजाचं असं आहे, पदरी अपेस आला का फारसा संबंध कोणी ठेवत नसतं, आणि यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा जवळ येत असतात काका, नाही का? कलेक्टर होऊ द्या बरं एखादा, ते म्हणतात नाही महाराज आमचा जवळचा पाहुणा आहे तो। आणि भिकारपती होऊ द्या बरं, ते म्हणतात महाराज त्याचा ना आमचा 10 पिढ्या संबंध आहे हो, सक्का असला तरी। ही समाजाची रीत आहे। लोकांचं टेन्शन घेऊ नका, लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका। आपला आपला परमार्थ, आपलं आपलं चिंतन करा। कारण संसार जर आम्हाला मोठा करायचा असेल तर आम्हाला 1-1 रुपया जोडावा लागतो, तेवढा काळ जाऊन द्यावा लागत असतो, तेव्हा आमचा संसार मोठा होतोय। परमार्थ सुद्धा तसाच, एकाएकी परमार्थ होत नाही।